नमस्कार मित्रांनो, मी गायत्री. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. सर्व म्हशींचं शेण वगैरे काढून घेतलेलं आहे. आता वैरण वगैरे टाकून झालेली आहे आणि दूध काढायला सुरुवात करायची आहे. या इथे आपल्या एकूण 8 म्हशी आहेत. तुम्ही मोजू शकता एक-एक. त्यांना आता एक-एक जाळी वैरण टाकलेली आहे. हे बघा. ते वैरण खात आहे आता. तेव्हा त्यांना प्रत्येकीला एक-एक जाळी टाकली जाते. त्यामध्ये आपण कणसाची पेंडी, नेपियर आणि गव्हाचा भूस आणि मका इत्यादी एकत्र करून मग त्यांना टाकलं जातं. ह्या समोरच्या साईडला आणखी 2 म्हशी, हा एक रेडा आहे आणि एक गाई आहे. एकूण आपल्या 10 म्हशी आहे. मागच्या साईडला जागा होत नाही म्हणून हे 4 जनावरं पुढच्या साईडनी बांधले जातात. ही ढेप आहे. 12 किलो आपण ढेप भिजत घालतो. त्यातला एक बादली प्रत्येक म्हशीला, दूध देणाऱ्या म्हशीला टाकली जाते. हे बघा आता टाकलेली आहे ढेप. आता हिला ढेप टाकून झाली आहे. ती आता तिचं वासरू लावून पाणवायला सुरुवात करायची आहे. माझे मिस्टर आता तिला पाणून दूध काढताय. एका टायमाला एक म्हैस 5 ते 6 लिटर दूध देते. हे बघा मित्रांनो, आता धारा काढून झालेल्या आहे. ही आमची एक टायमाला 20 लिटरची किटली भरते. आता मी इथे मका तोडायला आलेली आहे. हे बघा मित्रांनो, कोयता घेऊन आली आणि ही आपली मका तोडून झालेली आहे. 4 भारे आपण तोडलेले आहेत. चला तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.